नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तमिळनाडूमधला सत्ता स्थापनेचा जो प्रश्न आहे तो सुटलेला तर नाही आहे, पण तो अधिक गंभीर होत चाललेला आहे आणि राज्यपालांच्या भूमिकेवर आता सगळीकडूनच टीका व्हायला लागलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे आणि त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी दोन महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. हे एकीकडे आहे, दुसरीकडे जर महाराष्ट्रामध्ये एक न्याय तुम्ही लावता तर मग तमिळनाडूमध्ये दुसरा न्याय का, अशी देखील एक टीका आता सुरू झालेली आहे. नेमकं तमिळनाडूमध्ये घडतंय काय, हा विजय थलपतीच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गामध्ये राज्यपालांनी नेमके कसे अडथळे उभे केलेले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, आपण बघितलं 5 राज्यांचे निकाल लागले. 3 राज्यांमध्ये आपण म्हणतोय की भाजपची सत्ता आली. 2 राज्य आहेत, एक तमिळनाडू आणि केरळ. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली. तमिळनाडूमध्ये मात्र त्रिशंकू सगळी अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे कोणा एकाकडे पूर्ण बहुमत नाहीये. 118चं संख्या लागते, ते संख्याबळ कुठल्याही एका पक्षाकडे नाहीये. म्हणजे ज्यांनी प्री अलायन्स केलेलं आहे त्यांच्याकडेही नाहीये. जो आता सगळ्यात लार्जेस्ट पार्टी म्हणून जो तिकडे निवडून आलेला आहे त्या TVK कडे म्हणजेच विजय थलपतीच्या पक्षाकडे देखील 118चं संख्याबळ नाहीये. असं असताना खरं तर या सगळ्यामध्ये राज्यपालांची जी भूमिका असते ती भूमिका फार महत्वाची आहे. कालच्या व्हिडिओमधनं सुद्धा आपण हे समजून घेतलेलं आहे की राज्यपाल यामध्ये त्यांची काय भूमिका असते किंवा राज्यपाल या सगळ्या प्रकरणामध्ये काय करतात. जेव्हा अशा पद्धतीची स्थिती येते की कुठल्याच पक्षाला बहुमत नाही आहे किंवा कुठलाच पक्ष हा मॅजिक फिगर गाठू शकत नाहीये, अशा वेळी जेव्हा त्रिशंकू अवस्था येते तेव्हा राज्यपाल काय करू शकतात किंवा राज्यपालांनी काय करावं, म्हणजे जे घटनेनुसार सांगितलं गेलेलं आहे. आता साधारणतः पहिली गोष्ट आहे की ज्यांचं प्री अलायन्स आहे त्यांच्याकडे बहुमत आहे का हे राज्यपाल चाचपणी करून बघतात. तर आता प्री अलायन्स मध्ये कोण होतं तर DMK प्लस काँग्रेस, त्यांच्याकडे बहुमत नाहीये किंवा त्यांच्याकडे ती मॅजिक फिगर गाठण्या इतकी संख्या नाहीये. दुसरं आहे AIDMK, त्यांचं भाजप बरोबर अलायन्स होतं पण त्यांच्याकडेही ते संख्याबळ नाहीये, आपण बघितलेलं आहे काल. म्हणजे तेही सत्ता स्थापन करू शकत नाहीत. मग TVK हा जो पक्ष आहे हा सर्वाधिक लार्जेस्ट पार्टी म्हणून आता तमिळनाडूमध्ये निवडून आलेला आहे. म्हणजेच काय, त्यांच्याकडे 108 सदस्य जे उमेदवार आहेत त्यांचे निवडून आलेले आहेत, पण तरीही सुद्धा ते सत्ता स्थापन करू शकत नाहीयेत. का करू शकत नाहीयेत तर जी मॅजिक फिगर आहे म्हणजे सत्ता स्थापनेसाठी जी फिगर लागते ती 118ची संख्या लागते. ती 118ची संख्या आत्ता विजय थलपती गाठू शकत नाहीयेत किंवा त्यांचा पक्ष गाठू शकत नाहीयेत. या दरम्यान काय झालं तर या दरम्यान काँग्रेसनं DMKची साथ सोडत TVKला म्हणजे विजय थलपतींना आपलं समर्थन दिलेलं आहे. आपले 5ही आमदार हे TVK बरोबर असतील अशा पद्धतीने काँग्रेसने आपली एक भूमिका जाहीर केलेली आहे. आता ती जर केलेली असेल तर मग TVK कडे समर्थनामध्ये किती संख्या झाली तर ती झाली 13. म्हणजे त्यांच्याकडे 108 आहेत, यांचे 5 म्हणजे झाले 113. आता त्यांना 6 कमी पडतायत. आता जे इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्याच्यामध्ये अगदी सांगायचं झालं तर PMK नावाचा पक्ष आहे ज्यांच्याकडे 4 उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत. मुस्लिम लीग आहे, त्यांचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत. कम्युनिस्ट पार्टी त्यांचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत. VCK नावाची एक पार्टी आहे, त्यांचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि भाजपचा 1 उमेदवार निवडून आलेला आहे ज्याची युती प्री अलायन्स AIDMK बरोबर आहे. आता ह्या छोट्या छोट्या ज्या पार्टी आहेत त्यांचं जरी समर्थन हे विजय थलपतींना मिळालं तरी त्यांची सत्ता येऊ शकते अशी खरं तर स्थिती आहे. कारण अवघ्या फक्त 6 जागा या TVKला पाहिजेत. तर आता याच्यामध्ये गंमत अशी झालेली आहे की आता हे जे सगळे छोटे पक्ष आहेत त्यांनी पुढे येऊन असं कुठलंही समर्थन TVKला दिलेलं नाहीये. ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत की नेमकं काय घडतंय. आता त्यांनी समर्थन दिलं नाहीये का त्यांच्यावर कुठला दबाव आहे त्यामुळे ते समर्थन देत नाहीयेत. म्हणजे तमिळनाडूमध्ये सध्या जी स्थिती आहे ना ती फार सगळी वेगळी आहे. आता त्याचं आपण विश्लेषण करूया की ती का वेगळी बनलेली आहे, ती कोणी बनवलेली आहे. ही सगळी बनवलेली आहे ती म्हणजे भाजपने. अगदी आपण स्ट्रेट अवे जरी बोललो तर ही सगळी भाजप याच्या मागे पडद्याआडून सगळे खेळ खेळत आहेत. याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या
की एक तर पूर्ण दक्षिणेच्या कुठल्याही पट्ट्यामध्ये भाजपचं कुठलंही सरकार नाहीये, अगदी कर्नाटकमध्ये सुद्धा नाहीये, तिकडे केरळामध्ये आता तर काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. आज तमिळनाडूमध्ये आपण बघितलं, तमिळनाडूमध्ये TVK हा लार्जेस्ट पार्टी आहे. अशा वेळेला भाजपची अडचण अशी झालेली आहे की आता तमिळनाडूमध्ये जे सरकार होतं DMK म्हणजे स्टॅलिन यांचं, त्यांचं सरकार आता गेलेलं आहे, त्यांचं सरकार पडलेलं आहे. तिथं TVKचं आलेलं आहे, म्हणजे विजय थलपतींचं येऊ घातलेलं आहे. स्टॅलिन यांनी कायम एक भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये. हे आपल्याला माहिती आहे, स्टॅलिन आणि काँग्रेस यांचं चांगलं आहे, त्यामुळे स्टॅलिन यांची कायम भूमिका ही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राहिली आहे. आता इथे केंद्र सरकार म्हणजे भाजप काय विचार करत आहे, तर आत्ता विजय थलपती यांची लार्जेस्ट पार्टी आहे, त्यांच्याकडे 108 नंबरची संख्या आहे, त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आता उद्या जर का विजय थलपती यांचं सरकार आलं आणि त्यांना पुन्हा काँग्रेस समर्थन देत आहे, काँग्रेसचे 5 उमेदवार त्यांच्या बरोबर आहेत, अशी जर का स्थिती झाली तर काय होणार आहे की उद्या विजय थलपती सारखा जो मेगा स्टार आहे तमिळनाडूतला, तो सुद्धा केंद्राच्या विरोधामध्ये बोलायला लागणार आहे. आणि हे भाजपला नकोय. जेव्हा विजय थलपती बोलेल तेव्हा तमिळनाडूमधली जी जनता आहे ती त्या दृष्टीनं विचार करेल. आता आपण बघितलं की या सगळ्या निवडणुकीमध्ये तमिळनाडूतली जनता ही विजय थलपतींच्या रॅलीला, त्यांच्या सभेला, त्यांच्या पदयात्रेला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करत होती. त्यामुळे उद्या विजय थलपती जेव्हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये भूमिका मांडत राहील तर ती भूमिका विजय थलपतींनी मांडू नये. आणि त्यासाठी त्याचं सरकार जर येत असेल, त्याचं सरकार येणार आहे, कारण 108 जागा त्याच्याकडे आहेत, पण मग ते त्यांनी कुणाबरोबर करावं हे भाजपला वाटतंय. लक्षात घ्या, भाजप म्हणजे विजय थलपतीनं कुणाबरोबर अलायन्स करावं याची गणितं भाजप आखतोय. म्हणजे आता काँग्रेसनी जरी समर्थन दिलेलं असलं तरी संख्या 113 वर जातीये, ती 118 जात नाहीये. आता छोटे छोटे पक्ष जर का थलपतींनी एकत्र केले तर त्यांना सत्ता स्थापन करायचा मार्ग मोकळा होऊ शकतो, पण तेही करत नाहीये. त्यांच्यावर दबाव आहे, अदृश्य शक्तीचा दबाव आहे. इकडे कालपर्यंत एक बातमी अशी होती की DMK आणि AIDMK म्हणजे अण्णा द्रमुक आणि DMK हे एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी कालपर्यंतची चर्चा होती. पण त्याला DMKनी, स्टॅलिन यांनी पूर्णतः म्हणजे नकार देऊन टाकलेला आहे की आम्ही अशा पद्धतीचं कोणताही पोस्ट अलायन्स करण्याच्या विचारामध्ये नाही. त्यांनी असंही सांगितलंय की तमिळनाडूमध्ये विजय थलपती यांची सत्ता यावी, त्यांच्या पक्षाची सत्ता यावी, विजय थलपती यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण एक लक्षात घ्या, तेही कुठली विजय थलपतींना समर्थन देण्याची आता तरी भूमिका घेत नाहीत, कारण ते दुखावले गेलेत काँग्रेसमुळे. काँग्रेस बरोबर त्यांचं अलायन्स असताना काँग्रेसनी काहीही न विचारता DMKची साथ सोडली आणि ते TVK बरोबर आलेले आहेत. त्यामुळे आता DMK फक्त वेट अँड वॉच, शांत राहायचं आपल्या जागेवर, अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहे. आता विजय थलपतींची अडचण सगळी अशी झाली आहे की त्यामुळे कोणीच त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस शिवाय पुढे आलेलं नाहीये. आणि तिकडे राज्यपाल तर एकाच गोष्टीवर अडून बसलेत. आता राज्यपालांची जी भूमिका आहे ती काय आहे ती तुम्हाला सांगतो. राज्यपालांकडे 3 पर्याय आहेत. तुम्ही प्री अलायन्स वाल्यांना विचारा, त्यांच्याकडे संख्याबळ नसेल तर जो लार्जेस्ट पार्टी आहे त्याला पाचारण करा, त्यांच्याकडे संख्या नसेल तर तुम्ही पोस्ट अलायन्स करून काही निर्माण होतंय का याच्या बाबत राज्यपाल विचारू शकतात. पण आता कोणतंच चित्र म्हणजे अगदी AIDMK आणि DMK एकत्र आलं तरी त्यांच्याकडे संख्याबळ नाहीये, प्री अलायन्स वाल्यांकडे संख्याबळ नाहीये, TVK कडे संख्याबळ नाहीये. खरं तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल हे विजय थलपती यांना पाचारण करून असं सांगू शकतात की तुम्ही सरकार स्थापन करा, पण तुम्हाला एक मुदत दिली जाईल, त्या मुदतीमध्ये तुमचं बहुमत तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडली होती, एकदा नव्हे 2दा घडलेली होती. 2014 मध्ये भाजपचे काही 104 आमदार त्यांचे निवडून आलेले होते, उमेदवार निवडून आलेले होते. तेव्हा त्यांना शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिलेला होता. एक लक्षात घ्या, जेव्हा शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिलेला होता तेव्हा त्याबाबतचं पत्र देखील खरं तर भाजपकडे गेलेलं नव्हतं. तरीही भाजपनी राज्यपालांकडे आमच्याकडे संख्याबळ आहे हे सांगितलं. राज्यपालांनी कशाचाही न विचार करता कोणतंही तुम्ही संख्याबळ दाखवा, मग शरद पवारांचं पत्र, त्यांच्या पक्षाचं पत्र दाखवा, किती आमदारांचं तुम्हाला सपोर्ट आहे, असं काहीही न करता त्यांनी भाजपला 2014 मध्ये सत्ता आणायला मार्ग खुला करून दिला.
आणि मग त्यानंतर पत्र आलं असेल, मग ते समर्थन शरद पवारांनी दिलं असेल, त्याच्यानंतर मग 3 महिन्यात शरद पवारांनी पाठिंबा काढला, इकडे शिवसेना आली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा शरद पवारांचं पत्रही नव्हतं, पण राज्यपालांनी महाराष्ट्रामध्ये भाजपला सरळ सत्ता तुम्ही स्थापन करू शकता असं सांगितलं. हे 2014 मध्ये झालं. 2019 मध्ये सुद्धा अजितदादांच्या बरोबर जेव्हा भाजपनी सत्ता सकाळचा पहाटेचा शपथविधी जो काही आपण म्हणतो सो कॉल्ड, जो प्रचंड गाजला, त्यावेळेला सुद्धा राज्यपाल कोश्यारी होते, त्यांनी देखील भाजपला असं कुठेही म्हणलं नाही की तुम्ही दाखवा आधी तुमची संख्या पूर्ण होती, मॅजिक फिगर पूर्ण होतीये, असं कुठंही न विचारता ही मॅजिक फिगर ते पूर्ण करतील या भरोशावरच त्यांनी सरकार स्थापन करायला परवानगी दिली. म्हणून तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. मग जर हे महाराष्ट्रामध्ये घडू शकतं तर 108 उमेदवार ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यांना 5 काँग्रेसनी समर्थन दिलेलं आहे. 5 उमेदवार काँग्रेसचे आहेत, म्हणजे 113 ज्यांच्याकडे आहेत, फक्त 6 उमेदवारांची गरज आहे. अशी स्थिती असताना सुद्धा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आपल्या भूमिकेवर अडून बसलेले आहेत की तुम्ही 118ची संख्या पूर्ण करा आणि माझ्याकडे या. खरं तर राज्यपालांच्या हातामध्ये ही गोष्ट आहे. जे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये झालंय ते तुम्ही करू शकता. आता या सगळ्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणले की विजय थलपती यांच्या पक्षाला त्यांची सत्ता स्थापन करू द्यायला राज्यपालांनी खरं तर आवश्यक आहे, अगदी घटनेनुसार सुद्धा. पण ते करत नाहीयेत, ते आडमुठेपणाचं धोरण करतायत, ते विजय थलपती यांचा मार्ग सुकर करत नाहीयेत. यासाठी त्यांनी 2 उदाहरणं सुद्धा दिली. जशी आपण आता महाराष्ट्रातली बघितली तशी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की 1989 मध्ये जेव्हा काँग्रेस, राजीव गांधींच्या नेतृत्वामधलं काँग्रेस जे आहे त्यांनी काहीतरी 115 जागा, 118 म्हणजे त्यांचं सगळं बहुमत असताना 198 का काही बहुमत असताना सुद्धा राजीव गांधींनी सत्ता स्थापन करायला नकार दिला. तेव्हा त्यावेळच्या राज्यपालांनी व्ही.पी. सिंग यांना पाचारण केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही जर का तुमचं बहुमत सिद्ध करू शकत असाल तर तुमचं सरकार हे करा. आणि मग आपण बघितलं की व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले वगैरे वगैरे. नंतर 2096 मध्ये 96-97 काय 95-96 त्याच्यामध्ये अटल बिहारींचं सरकार आलं. त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, पण त्यावेळेच्या राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी त्यांना पाचारण केलं. त्याच्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण नंतर पुढे ते लोकसभेमध्ये आपलं संख्याबळ सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं सरकार पडलं. म्हणजेच काय की तुम्हाला तुमचं संख्याबळ हे सिद्ध करायला जर एक कालावधी जर तुम्ही देऊ केला तर तोपर्यंत तुम्ही ते प्रयत्न करू शकता. जर त्यांनी संख्याबळ सिद्ध केलं तर त्यांचं सरकार पुढे कंटिन्यू होईल, नाही केलं तर ते सरकार कोसळेल. पण अशा पद्धतीची भूमिका राजेंद्र आर्लेकर का घेत नाहीयेत हाच तर प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. राज्यपाल हे भाजपला जे हवंय त्या पद्धतीची भूमिका घेत आहेत का, असा एक प्रश्न आता विचारला जातोय. का राज्यपाल भाजपचं ऐकूनच अशा पद्धतीचा वेळपणा काढू करतायत? म्हणजे याच्यामध्ये भाजप काय करताय तर भाजप काँग्रेसनी जो काही 5 उमेदवारांचा पाठिंबा दिलाय तो तुम्ही स्वीकारू नका, तुम्हाला आम्ही, म्हणजे भाजप काय करताय तर AIADMK मधनं 35 जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांचा एक गट हा पूर्णतः TVKला समर्थन देईल अशा पद्धतीची एक खेळी रचतोय. पण त्याला अजूनपर्यंत तरी विजय थलपतींनी मान्यता दिलेली नाहीये. आणि विजय थलपतींना जेव्हा कळलं की या सगळ्या मागे भाजप आहे आणि भाजपचा हा डाव आहे, त्यामुळे विजय थलपतींनी ते ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. आणि हा जो गुंता आहे तो अजून तसाच आहे. आणि म्हणून भाजप सातत्याने पडद्यामागून हे प्रयत्न करतायत की कोणीकडनं विजय थलपतींना हे अलायन्स करता यावं किंवा जे इतर काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या माध्यमातून, पण जेणेकरून आपला प्रभाव त्याच्यावर राहील, विजय थलपतीच्या सरकारवर भाजपचा प्रभाव राहील आणि विजय थलपती भाजपच्या किंवा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये बोलणार नाही, याची तजवीज भाजपला करायची आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जे मनात आहे, त्यांच्या जे डोक्यात आहे, त्यासाठी इकडे राज्यपाल वेळकाढूपणाची भूमिका करतायत. 2दा विजय थलपती राज्यपालांकडे जाऊन आले, पण 2दा राज्यपालांची भूमिका हीच आहे की 118चा आकडा पूर्ण करा, मी तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी देतो. ही त्यांची थोडीशी आडमुठेपणाची भूमिका
ही वाटतीये अशी आता सगळ्याकडनं टीका होऊ लागलेली आहे. त्यामुळे हा जो पेच आहे हा सुटण्याच्या ऐवजी तो अधिक गुंतागुंत होत चाललेली आहे. आणि एकीकडे आता विजय थलपतींच्या टीव्हीकेनी अशी भूमिका घेतली आहे, जर का यामध्ये एक तर ते सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतील, दुसरीकडे जर अशा पद्धतीची आडमुठेपणाची भूमिका जर का राज्यपाल घेत असतील आणि आम्हाला सरकार स्थापन करू देत नसतील, तर मात्र आमचे 108 उमेदवार राजीनामे देऊन मोकळे होतील. त्यामुळे अशा आता एका वळणावर तमिळनाडूमधला सत्तेचा पेच हा येऊन थांबलेला आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय की जे पडद्या आडून अदृश्य शक्ती जी काय काम करतीये, ही शक्ती कोण आहे आणि ज्या पद्धतीने राज्यपालांची आता भूमिका आपण बघतो आहोत, ही भूमिका तुम्हाला योग्य वाटतीये का, हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.